नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि 19व्या शतकातील समाजसुधारकांचे जीवन आणि कार्य या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ संपूर्ण बघा, नक्की तुमचा फायदा होईल। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा MN अकॅडमी। या जर व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉइन करून ह्या व्हिडिओची PDF मिळवू शकता। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। पहिला प्रश्न बघा काय आहे। डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा जन्म कधी झाला तर 1824 मध्ये आणि मृत्यू 1874 मध्ये आपल्याला सांगता येते। बघा, ते विज्ञान आणि इतिहासाचे एक अभ्यासक असलेले आपल्याला व्यक्ती कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड हे असलेले सांगता येतात। त्यांचा जन्म बघा 1822 किंवा 1824 मध्ये झालेला आपल्याला सांगता येतो। ते कुठे झाला तर मांजरे म्हणजेच गोवा इथे त्यांचा जन्म झालेला सांगता येते। आता त्यांचं मूळ नाव काय होतं तर रामकृष्ण विठ्ठल लाड हे त्यांचं मूळ नाव असलेलं सांगता येतं। बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे की भाऊदाजी लाड यांचं मूळ नाव काय होतं तर रामकृष्ण विठ्ठल लाड हे त्यांचं मूळ नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। शिक्षण बघा, शिक्षणाच्या बाबतीत मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेऊन 1851 साली त्यांनी काय डॉक्टर ही पदवी मिळवलेली आपल्याला सांगता येते। ते राजकीय होते। 1859 मध्ये व्यापार व उद्योगावर कर बसविणाऱ्या लायसेन्स बिलास भाऊंनी कडाडून विरोध केलेला सुद्धा आपल्याला सांगता येते। संशोधनाच्या बाबतीत काय आहे तर गिरनार पर्वतावरील रुद्रदामनाच्या शिलालेखावरून रुद्रदामन हा चेस्टनचा नातू होता हे त्यांनी काय केलेलं आहे तर सिद्ध केलेलं आपल्याला सांगता येते। त्यांचं निधन कधी झालं तर 31 मे 1874 रोजी मुंबई येथे त्यांचं निधन झालेलं आपल्याला सांगता येतं। हा प्रश्न महत्त्वाचा आहे की भाऊदाजी लाड यांचं निधन कुठे झालं किंवा कधी झालं तर 31 मे 1874 रोजी मुंबई येथे झालेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढे चला बघा, आता आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत। बघा, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म 1825 मध्ये होता आणि मृत्यू कधी झाला तर 1871 रोजी। ते वैदिक धर्माचे रक्षक असलेलं आपल्याला सांगता येतं। त्यांचा जन्म 1825 रोजी रायगड येथे कुलाबा जिल्ह्यातील शिरवली येथे झालेला आपल्याला सांगता येते। तर विष्णू भिकाजी गोखले हे काय होते तर त्यांचे मूळ नाव असलेलं आपल्याला सांगता येते। कोणाचं? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। बघा, त्यांचे कार्य काय होते तर ख्रिस्ती धर्मोपदेशकांची वैदिक धर्माविरोधी प्रचार सुरू केला। त्या काळात विष्णुबुवांनी मुंबईत जाहीर व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन केलेलं सुद्धा आपल्याला सांगता येते। त्यांची वृत्तपत्र होती बघा, वर्तमान दीपिका या वृत्तपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम कोणी केलेलं आहे तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी केलेलं आपल्याला सांगता येतं। बघा, साहित्य संपदाविषयी भावार्थ सिंधू, वेदोक्त, धर्मप्रकाश, सुखदायक, राज्य प्रकरणी निबंध, बोधसागर रहस्य, सेतुबंधानी टीका, सहस्तितीचा निबंध हे आपल्याला त्यांचे साहित्य संपदा सांगता येतात। पुढे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आता आपण काही डिटेल्स मध्ये माहिती जाणून घेणार आहोत। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झालेला आपल्याला सांगता येते। त्यांचे मूळ गाव कोणते होते तर कटगुण म्हणजे सातारा जिल्ह्यात आपल्याला असलेलं पाहायला मिळते। आता कुटुंब बघा, त्यांनी कोणत्या कुटुंबातील होते तर माळी समाजातील आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले असलेले सांगता येतात। शेरीबा हे त्यांचे आजोबा होते आणि गोविंदराव हे त्यांचे वडील असलेले आपल्याला सांगता येते। आणि आई कोण होत्या तर चिमणाबाई हे त्यांच्या आई असलेलं सुद्धा आपल्याला सांगता येतं। बघा, त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले हे अवघ्या 1 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचं निधन झालेलं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आडनावात बदल कसा झाला त्यांचा? बघा, मूळ आडनाव त्यांचे काय होते तर गोरे होते। पूर्वज
पुण्याच्या पेशव्यांना फुले पुरवण्याचा व्यवसाय करत, त्यामुळे गोरे मागे पडून ते फुलेच आडनाव बनले. बघा, त्यांनी पेशव्यांना काय करत होते, तर पेशव्यांना फुले पुरवण्याचा व्यवसाय करत होते, त्यामुळे त्यांचं आडनाव फुलेच पुढे गेलं आणि गोरे हे मागेच राहून गेलं, म्हणून त्यांना फुले या नावाने ओळखलं जातं. आता विवाह त्यांचा कधी झाला, तर 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह झालेला आपल्याला सांगता येते. धनकवडीच्या खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या कोण होत्या, तर सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला आपल्याला सांगता येतो. शिक्षण 1841 ते 1847 मध्ये उर्दू शिक्षण गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजिट साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेची इंग्रजी शिक्षण हे त्यांनी घेतलेलं आपल्याला सांगता येतं. बघा, आता 1848 मध्ये परिवर्तनाची ठिणगी काय झालेली आहे. पुण्यात ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने ज्योतिबांनी सामाजिक सुधारणेकडे वळलेलं सुद्धा आपल्याला सांगता येते की पुण्यामध्ये त्यांचे मित्र ब्राह्मण समाजाच्या मित्राच्या लग्नामध्ये त्यांचा वरातीत अपमान केल्यामुळे त्यांनी सामाजिक सुधारणेकडे मोठ्या प्रमाणात असं हे केलेलं आपल्याला सांगता येते. पुढे बघा, त्यांच्याविषयी स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ बघा. आता 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू कोणी केली, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. बघा, त्यांनीच 3 जुलै 1851 रोजी बुधवार पेठेतील चिपळूणकराच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुद्धा स्थापन केलेली आपल्याला सांगता येते. 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुद्धा स्थापन केली आणि 15 मार्च 1852 वेताळ पेठेत मुलींची शाळा सुद्धा स्थापन केलेली आपल्याला सांगता येते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. बघा, 16 नोव्हेंबर 1852 रोजी ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅडिंगच्या हस्ते त्यांचा सत्कार केलेला सुद्धा इथं आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे बघा, महिला उद्धारांचे कार्य सुद्धा कोणी केलेले आहेत, त्यांनीच केलेले आहेत. बाल हत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कधी केली, तर 1863 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला सांगता येते. चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. एखाद्या स्त्रीचे चुकून वाकडे पाऊल पडले तर त्यांना समाजात स्थान असतं का, तर नसतं. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलेलं सुद्धा सांगता येतं. विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे, तर 1864 असलेला आपल्याला सांगता येतो. पुण्यातील गोखलेंच्या बागेत फुल्यांनी पहिला पुनर्विवाह केलेलं सुद्धा घडून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, अस्पृश्यता निवारण आणि समता. बघा, 1868 मध्ये अस्पृश्यता बांधवांसाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद खुला करणारे व्यक्ती कोण होते, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामधील हौद खुला करून दिलेला होता 1868 मध्ये. 1851 अस्पृश्यता बांधवांच्या मुलांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुद्धा त्यांनी स्थापन केली. 1852 मध्ये वेताळे पेठेत सुद्धा शाळा आपण स्थापन केलेली आत्ताच बघितलेलं आहे. 1853 मध्ये पुण्यात महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांस विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन करणारे व्यक्ती कोण होते, तर महात्मा ज्योतिबा फुले होते. सत्यशोधक समाज आणि सत्य शोधणारी चळवळ आपण बघणार आहोत. बघा, स्थापना कधी झाली, तर 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे झालेले आपल्याला सांगता येते की महत्वाचं आहे. बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, तर 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिले सत्यशोधक लग्न डिसेंबर 1873 मध्ये सीताराम अल्हाट व राधाबाई निमकर यांचा झालेला आपल्याला भटजीशिवाय विवाह झालेला सांगता येतो. कोणाचा? सीताराम अल्हाट व राधाबाई निमकर यांचा भटजीशिवाय विवाह कधी झाला, तर डिसेंबर 1873 रोजी आपल्याला सांगता येतो. महत्वाचे सहकारी बघा कोण होते त्यामध्ये, तर नारायण मेघाजी लोखंडे मुंबई अध्यक्ष आणि नारायणराव कडलक हे काय होते, तर कार्यवाहक सुद्धा असलेलं आपल्याला सांगता येतं. पहिले अधिवेशन 17 एप्रिल 1900
1911 मध्ये पुणे येथे आपल्याला भरलेलं सांगता येतं. पहिलं अधिवेशन 17 एप्रिल 1911 मध्ये पुणे येथे. पुढे बघा, देखणीतील क्रांती एक त्यांनी हे लिहिलेलं आहे बघा. 1877 मध्ये दीनबंधू वृत्तपत्रातून सामाजिक विचारांचा प्रसार केलेला आपल्याला सांगता येतो. बघा, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ह्या करणाऱ्या कोण होत्या तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपल्याला सांगता येतात. की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच त्या कोण होत्या तर सावित्रीबाई फुले असलेला आपल्याला सांगता येतं. बघा, शेतकऱ्यांचा कैवारी आपण बघणार आहोत. तर सरकारकडे मागण्या केलेल्या होत्या त्यांनी. कोणकोणत्या मागण्या केलेल्या होत्या बघा, तर तलाव, बंधारे, धरणे बांधून शेतीतील योग्य पाणी पुरवठा करणे ही एक त्यांची मागणी होती. बघा, दुसरी मागणी काय होती तर पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने देण्याची सुद्धा मागणी केली होती आणि कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे हे सुद्धा त्यांची शेतकऱ्यांच्या कैवाऱ्यांची मागणी असलेली आपल्याला सांगता येते. 1875 मध्ये पुणे व अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे खतफेडीचे बंड सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. 1877 मध्ये दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची स्थापना सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, सत्तेला आरसा दाखवणारा प्रसंग आपण बघणार आहोत. 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या पुणे भेटी दरम्यान आपल्याला झालेला सांगता येतो. बघा, कृती काय होती तर ज्योतिरावांनी पारंपरिक शेतकऱ्यांच्या वेशात त्यांची भेट घेतलेली कृती होती आणि संदेश काय दिलेला होता तर त्यांनी ड्यूकला भारतीय शेतकऱ्यांच्या हलाखीचे वास्तव्य दर्शन घडविण्याचा त्यांचा संदेश असलेला आपल्याला सांगता येतो. शिक्षणाविषयक विचार हंटर कमिशन आता आपण अभ्यासणार आहोत. बघा, संदर्भाविषयी आपण जर माहिती जाणून घेतलं तर 1882 रोजी भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आलेलं आपल्याला सांगता येतं. कधी 1882 साली भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले. साक्ष देणारे कोण होते बघा, तर ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना मागणी केलेली सुद्धा आपल्याला सांगता येते. ती मागणी काय होती तर बघा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे ही त्यांची मागणी असलेली आपल्याला सांगता येते. कोणी केलेली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. बघा, आता महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव कोण कोण होते तर सावित्रीबाई फुले प्रत्येक संघर्षात समर्थ साथ दिली महात्मा ज्योतिबा फुले यांना. महात्मा पदवी बघा 1848 मध्ये त्यांना राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आपल्याला सांगता येते. ओळख बघा, भारताचे मार्टिन ल्युथर म्हणून सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बाबतीत जर बघितलं तर कामगार चळवळीचे जनक असलेले आपल्याला सांगता येते. आणि रविवारच्या सुट्टीसाठी प्रयत्न करणारे कोण होते तर नारायण मेघाजी लोखंडे हेच व्यक्ती असलेलं आपल्याला सांगता येते. तर वारसा विचारांच्या बाबतीत बघा, ज्योतिरावांनी पेटविलेली समतेची मशाल आजही आपल्याला मार्गदर्शक आहे. शिक्षण, शेती आणि सामाजिक न्यायाचा त्यांचा लढा आधुनिक भारताचा पाया ठरलेला सुद्धा आपल्याला सांगता येतं. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला बघा, 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. बघा, 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतं. कार्य बघा त्यांचं काय होतं, महात्मा फुलेंनी पुण्यात सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या तर सावित्रीबाई फुले यांनी. बघा, पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका पण होत्या त्या. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा समर्थपणे सांभाळण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. हळदी कुंकू व चहा पाण्यासारखे कार्यक्रम घेऊन स्त्रियांना काय केलेलं आहे तर एकत्र करून विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्य संपदा बघा, काव्य फुले 1854 मध्ये समाज प्रबोधनाचे विचार सांगता येते आपल्याला. बावनकशी सुबोध रत्नाकर 1892 मध्ये. आणि 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या रुग्णाची सेवा करताना त्यांना प्लेगची बाधा झाली व त्यातच त्यांचे निधन झालेले आपल्याला सांगता येते. त्यांच्या जीवनावर आधारित एक सावित्री ज्योती ही मालिका सुद्धा आलेली आपल्याला
प्रसिद्ध आहे ते तुम्ही पाहू शकता। पुढे बघा, लहुजी बुवा साळवे यांच्याविषयी आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ। 14 नोव्हेंबर 1794 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 17 फेब्रुवारी 1881 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला सांगता येतो। पुण्यातील शनिवारा वाड्यावर इंग्रजांनी युनियन जॅक फडकवल्यामुळे निर्माण झालेली चीड एक आपल्याला सांगता येते। वडिलांच्या म्हणजेच राघोजी समाधीसमोर देशमुक्तीची शपथ घेतली। पुण्यात तालीम बांधली व तरुणांना सशस्त्राचे प्रशिक्षण दिले, जसं की दांडपट्टू असे आपल्याला सांगता येते। 1817 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यांचे वडील राघोजी हे शहीद झाले, ही त्यांना प्रेरणा मिळालेली आपल्याला सांगता येते। आणि पुण्यातील गंजपेठ येथे राहून त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रवादी विचारसुद्धा रुजवण्याचं काम केलेलं आहे। कोणी? लहुजीबुवा साळवे यांनी। तर विष्णुशास्त्री पंडित यांच्याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊ। त्यांचा जन्म 1827 मध्ये झाला आणि मृत्यू 1876 मध्ये। बघा, विधवा विवाहांचे खंदे पुरस्कर्ते म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं किंवा म्हटलं जातं। इंदू प्रकाश व साप्ताहिकाचे संपादक, स्त्रियांच्या सुधारणाविषयी जहाल विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापना केली त्यांनी। स्वतः एक विधवेशी विवाह करून उक्ती व कृती यामध्ये एक वाक्यता दर्शवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे। बालविवाह प्रथेविरुद्ध आवाज उठवणारे व्यक्ती कोण होते? तर विष्णुशास्त्री पंडित होते। बघा, साहित्य संपदाच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येते? तर विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह विचार आपल्याला सांगता येते। हिंदुस्थानचा इतिहास, सांस्कृतिक व धातुकोश आणि इंग्रजी व मराठी कोश हे साहित्य संपदाच्या बाबतीत आपल्याला सांगता येते। आता गणेश वासुदेव जोशी यांच्याविषयी आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ। बघा, त्यांना सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखलं जातं। परीक्षेमध्ये असे पण प्रश्न येऊन गेलेला आहे की सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर गणेश वासुदेव जोशी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। जन्म बघा त्यांचा 9 एप्रिल 1828 मध्ये जन्म झाला आणि 1880 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आपल्याला सांगता येतो। बघा, आता त्यांचे संस्थापक कार्य काय होते? तर 1870 मध्ये पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केली। या सभेच्या कार्यात हिरिरीने भाग घेतल्याने त्यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखलं जाते। राज्यातील दंगली, संस्थानिकांचे अधिकार व रेल्वे प्रवाशांचे प्रश्न यावर ब्रिटिश सरकारला सल्ला देण्याचं सुद्धा काम करणारी व्यक्ती वासुदेव जोशी हेच होते। आर्थिक कार्याच्या बाबतीत बघा, 1876 ते 77च्या दुष्काळात विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली व मदत केली असं आपल्याला सांगता येते त्यांच्याबद्दल। स्वदेशांचा पुरस्कार करण्यासाठी स्वतःच्या लग्नात खादीचा वापर केला व स्वदेशी मालाचे दुकान काढले त्यांनी आणि लघु उद्योगांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा गणेश वासुदेव जोशी यांनीच केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बघा, आता बाबा पदमनजी यांच्याविषयी काय आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्यांचा जन्म 1831 मध्ये झाला आणि मृत्यू कधी झाला? तर 1906 रोजी आपल्याला मृत्यू झालेला पाहायला मिळतो। त्यांचे मूळ आडनाव काय होते? तर मुळे हे सांगता येते। पहिली स्वातंत्र्य सामाजिक कादंबरीकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं। 1854 मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला। बघा, 1854 तारीख महत्वाची आहे की त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे। विशेष नोंदी बघा, ज्येष्ठ इतिहासकार प्रा.ज.वी. नाईक यांच्या मते बाबा पदमनजी नव्हे तर भाऊ महाजन हे काय तर मराठीतील पहिले कादंबरीकार आहेत असं म्हटलं आहे। साहित्य संपदाच्या बाबतीत यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी। यात विधवांच्या दुःखाचे चित्रण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अरुणोदय हे त्यांचे आत्मचरित्र आहे। बघा, हे खूप प्रसिद्ध आहे, यावर पण प्रश्न येऊन गेलेला आहे की अरुणोदय हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर बाबा पदमनजी यांचे। अन्य लेखन सत्यदीपिका, ज्ञाननीती संग्रह सुद्धा असलेला आपल्याला सांगता येते। पुढे बघा, आता राघो भांडारकर यांच्याविषयी काही आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्यांचा जन्म 1837 मध्ये आणि मृत्यू कधी झाला? तर 1925 मध्ये। बघा, सामाजिक कार्य काय होते त्यांचे? तर प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य, समाजाची तत्वे व प्रतिज्ञा तयार करण्याचे ते त्यांचे सामाजिक कार्य आपल्याला सांगता येते। विधवा विवाहांचा पुरस्कार करताना स्वतःच्या विधवा मुलींचा पुनर्विवाह घडवून आणणारे कोण होते? तर डॉक्टर राघो भांडारकर आपल्याला व्यक्ती लक्षात ठेवायचे आहेत।
बघा साहित्य व संशोधनाच्या बाबतीत अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन आपल्याला सांगता येते, हिस्ट्री ऑफ इंडिया सांगता येते, शैविझम अँड मायनर रिलिजन्स हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला बघा आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याविषयी आपण काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आता त्यांचा जन्म कधी झाला तर 1842 रोजी त्यांचा जन्म सांगता येतो आणि मृत्यू कधी झाला तर 1901 मध्ये त्यांचा मृत्यू लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. पुण्यात न्यायाधीश व एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा आपल्याला असलेलं सांगतात. 1896 मध्ये पुण्यात डेक्कन सभा स्थापन करणारे व्यक्ती कोण होते तर महादेव गोविंद रानडे असणारे आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतात. संबंधित संस्था बघा पुणे सार्वजनिक सभा, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता विचार व चळवळीच्या बाबतीत बघा पश्चिम भारतातील सांस्कृतिक पुनर्जीवनाचे प्रेषित होते. परधर्मातून परतणाऱ्यासाठी शुद्धीकरण चळवळ सांगता येते आपल्याला. हिंदू राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळते. साहित्याच्या बाबतीत त्यांच्याविषयी काय आहे तर एकेश्वर निष्ठांची कैफियत म्हणजे त्यामध्ये 39 लेख आपल्याला पाहायला मिळतात आणि द राईज ऑफ मराठा पॉवर हे सुद्धा त्यांचं एक साहित्य आहे महादेव गोविंद रानडे यांचं. बघा आता पुढे बेहरामजी मलबारी यांच्याविषयी आपण काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म 1853 मध्ये आणि मृत्यू 1912 मध्ये झाला. कायदेविषयक व सामाजिक कार्याबद्दल त्यांच्याविषयी काय सांगता येते आपल्याला तर बालविवाह प्रथेमुळे येणाऱ्या वैधव्यात विवेचन झालेलं आपल्याला सांगता येते. त्यांनी मांडलेली संमती वय विधेयकाचे अतिशय क्रांतिकारी होते. दादाबाई नौरोजींच्या व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिखाण व व्यवस्थापन करणारे व्यक्ती सुद्धा कोण होते तर मलबारीच होते. साहित्याच्या बाबतीत बघा गुजरात अँड गुजरातीज आणि अपील ऑन बिहाफ ऑफ डॉटर्स ऑफ इंडिया हे आपल्याला साहित्य सांगता येतं त्यांचं. पुढे बघा आता पुढचे व्यक्ती कोण आहेत तर गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला सांगता येतात. त्यांचा जन्म बघा 14 जुलै 1856 रोजी टेंभू म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यांचा जन्म सांगता येतो आणि मृत्यू बघितलं तर त्यांचा कधी झालेला आहे 1895 मध्ये. बघा कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती त्यांची तर ब्राह्मण कुटुंबात जन्म, वडिलांचे नाव काय होते तर गणेश आणि आईचे नाव सरस्वतीबाई असे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शिक्षण व संघर्षाच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण केले. काही काळ कराड येथे मुन्सिफ कोर्टात कारकून म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले परंतु गरिबीमुळे पुन्हा वराडात त्यांना अकोला येथे आलेला आपल्याला सांगता येते. बघा पुढील शिक्षणासाठी त्यांनी रत्नागिरीला गेले परंतु गरिबीमुळे त्यांना वापस यावं लागले. 1875 मध्ये अकोला येथे मॅट्रिक परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आपल्याला सांगता येते. 1875 रोजी अकोला येथून मॅट्रिक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत. आता बघा समाज सुधारक, साहित्य लेखन आणि संस्था आणि कार्य आपण बघणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचे साहित्य लेखन, काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर. संस्था कार्य काय होते तर सत्यशोधक समाज कार्य. विष्णुशास्त्री पंडित यांच्या बाबतीत इंदू प्रकाश विधवा विवाह उत्तेजक मंडळ सांगता येते आपल्याला. सार्वजनिक काका यांच्या बाबतीत साहित्य लेखन, स्वदेशी विचार सांगता येते आणि संस्था कार्य काय होतं तर सार्वजनिक सभा होती. बाबा पदमनजी यांच्या बाबतीत साहित्य लेखन, यमुना पर्यटन, अरुणोदय हे आपल्याला सांगता येतं आणि संस्था कार्य काय होतं तर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्या. डॉक्टर भांडारकर यांच्या बाबतीत बघा साहित्य लेखन काय होतं तर अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन आपल्याला सांगता येतं आणि प्रार्थना समाज संस्था कार्य सांगता येतं. न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीत साहित्य लेखन, एकेश्वर निष्ठांची कैफियत आणि संस्था कार्य काय होतं तर डेक्कन सभा, सार्वजनिक सभा आपल्याला सांगता येते. आणि मलबारी यांच्याविषयी साहित्य लेखन, व्हॉइस ऑफ इंडिया सांगता येतं, संस्था कार्य, संमती वय विधेयक हे आपल्याला सांगता येतं. पंडिता रमाबाई यांच्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
त्यांचा जन्म कधी झाला तर 23 एप्रिल 1858 रोजी गंगामूळ, जिल्हा मंगळूर, कर्नाटक येथे त्यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येतं. आणि त्यांचे वडील कोण होते तर अनंत शास्त्री डोंगरे हे पंडिता रमाबाई यांचे वडील असलेलं लक्षात ठेवायचं आहे. सरस्वती व पंडिता यांच्या अफाट पांडित्यामुळे दिलेल्या पदव्या होत्या त्यांना. भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण बंगाली स्त्रियांनी दिलेले मानपत्र हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. पुढे बघा, सामाजिक संघर्ष आणि वैयक्तिक तोशीस कशी केली त्यांनी तर विवाह कोणासोबत झाला त्यांचा तर कोलकात्याचे बिपिन बिहारी दास म्हणजे शूद्र समाजातील एक वकील होते, त्यांच्याशी आपल्याला विवाह झालेला सांगता येतो. पतीचे निधन झाले त्यानंतर रमाबाई पुण्यात स्थायिक झालेलं सुद्धा आपल्याला सांगता येतं. आणि कन्या मनोरमा हिचे देखील अकाली निधन झाले होते. पुढे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. बघा, त्यांचा जीवनकाळ एकूण किती 104 वर्षाचा असलेला आपल्याला सांगता येतो. 1858 ते 1962 म्हणजे 104 वर्षे त्यांना दीर्घ आयुष्य लाभलेलं होतं. जन्म बघा 18 एप्रिल 1858 मध्ये मुरुड शेरवली म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येतो. पुढे बघा, कृतीतून सुधारणा काही बघू आपण तर 1893 मध्ये गोदूबाई या विधवा महिलेशी विवाह केला. आणि गोदूबाईंचे अन्य नाव काय होते तर आनंदीबाई उर्फ बाया कर्वे हे गोदूबाईचे आपल्याला नाव असलेलं सांगता येते. सामाजिक परिणाम बघा, मुरुडच्या जनतेने कर्वे यांना म्हणजे वेगळं टाकलेलं होतं समाजातून. संस्था बघा, विधवा विवाहोत्तेजन मंडळ स्थापना कधी झाली तर 1893 मध्ये पुणे येथे आपल्याला सांगता येते. आणि पहिला मेळावा बघा 21 मे 1894 रोजी या संस्थेमार्फत पुनर्विवाहांचा पहिला कुटुंब मेळावा संपन्न झालेला लक्षात ठेवायचा आहे. कधी 21 मे 1894 रोजी. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना सुद्धा त्यांनीच केली. 1 जानेवारी 1899 मध्ये बालविधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रम सुरू केले. सहकार्य बघा कोण होते सहकार्य करणारे व्यक्ती तर दामोदर पंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक हे 2 व्यक्ती आपल्याला सहकार्य करताना पाहायला मिळतात. सुरुवात बघा सदाशिव पेठ पुणे म्हणजेच गोरेंच्या वाड्यापासून सुरुवात केली होती. आणि स्थलांतर कधी झालं तर 1900 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आल्याने संस्था कुठे हलवण्यात आली तर हिंगणे येथे आपल्याला नेण्यात आलेली लक्षात ठेवायचं आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी काही आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. बघा, राजर्षी शाहू महाराज यांचं नाव यशवंतराव होतं खरं नाव. त्यांचा जन्म बघा 26 जून 1874 रोजी आपल्याला जन्म सांगता येते. लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा कोल्हापूर येथे स्थळ आपल्याला सांगता येतं त्यांचा जन्म. आणि मूळ नाव काय होतं बघा तर त्यांचं यशवंत नाव होतं. आणि त्यांच्या पित्यांचं नाव काय होतं वडिलांचं जयसिंगराव घाटगे हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आणि राधाबाई साहेब हे त्यांच्या आईचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, दत्तक विधान त्यांना कधी घेतलं तर 17 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतलं. आणि घटना काय होती तर कोल्हापूरचे 4थे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई साहेब यांनी दत्तक घेतलेले व्यक्ती कोण होते तर शाहू महाराजच होते. त्यांचं नाव शाहू महाराज ठेवण्यात आलं. पुढे बघा, राजांचे शिक्षण आणि जडणघडण या बाबतीत आपण काही जाणून घेऊ तर बघा, शिक्षण संस्था 1885 ते 1889 राजकोट येथील राजकुमार कॉलेज आपल्याला सांगता येतं. बघा, मार्गदर्शक प्रिन्सिपल मॅकनॉटन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि सामाजिक भान विकसित केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे बघा, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. त्यांचा जन्म बघा 14 एप्रिल 1891 रोजी महू म्हणजेच मध्य प्रदेश येथे त्यांचा जन्म झालेला आपल्याला सांगता येतो. बघा, ते मूळचे कुठले होते तर आंबवडे म्हणजे जिल्हा रत्नागिरी मधले ते मूळचे होते. त्यांचं मूळ गाव आंबवडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. बघा, कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती त्यांची तर वडील लष्करात सुभेदार होते आणि आईंचे नाव भीमाबाई असलेलं लक्षात ठेवायचं आहे. वडील लष्करात सुभेदार होते आणि आईचे नाव भीमाबाई. आता मूळ नाव बघा भीमराव रामजी सपकाळ होते त्यांचे उर्फ आंबेडकर आपल्याला सांगता येते मूळ नाव. आता विवाह कधी झाला त्यांचा तर 1905 मध्ये रमाबाई यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
विवाह झालेलं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचा दुःखद घटना काय घडली बघा, तर 1935 मध्ये पत्नी रमाबाई यांचे निधन झाले. बघा तारीख महत्त्वाची आहे की रमाबाई यांचा मृत्यू कधी झाला, तर 1935 मध्ये. पुढे बघा, विद्येचा व्यासंग म्हणून त्यांना असं म्हटलं जातं. 1917 मध्ये त्यांनी PhD कोलंबिया विद्यापीठामधून पूर्ण केली. 1915 मध्ये MA कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमधून त्यांनी पूर्ण केलेलं आपल्याला सांगता येतं. 1912 मध्ये BA एल्फिन्स्टन कॉलेज अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यामध्ये कंप्लीट केलं. आणि 1907 मध्ये मॅट्रिक एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई येथे त्यांनी पूर्ण केलेली आपल्याला सांगता येते. पुढे बघा, लंडन विद्यापीठ 1921 मध्ये MSc, 1923 DSc अर्थशास्त्र, 1923 मध्ये लॉ सुद्धा कंप्लीट केलेला आपल्याला सांगता येतं. आणि बॉन विद्यापीठ जर्मनी कायद्यांचा विशेष अभ्यास सुद्धा करत होती ती. पुढे बघा, अध्यापन आणि प्राध्यापकी बघा कशा प्रकारे होती, तर 1917 मध्ये मुंबईतील वर्स कॉलेज म्हणजेच खाजगी व्यापारी शिक्षण संस्था होती. विषय अर्थशास्त्र, बँकिंग आणि कायदा हे विषय आपल्याला बँकिंग व कायदा सांगता येतो. बघा, नोव्हेंबर 1918 मध्ये मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. तारीख महत्त्वाची आहे की 1918 मध्ये मुंबईच्या सिडनेहॅम कॉमर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची करण्यात आलेली आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, कालप्रवाहातील दीपस्तंभ आपण बघू. आपण हे अभ्यासलेलंच आहे. बघा, पंडिता रमाबाई यांचा जन्म 1850 मध्ये आपल्याला सांगता येतो. महर्षी कर्वे यांचा जन्म 1858 मध्ये आहे. राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 1874 मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. महर्षी कर्वे यांचा 1858 ते 1962 कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे त्यांच्या दीर्घ आयुष्याचा. राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत बघा, 1874 मध्ये त्यांचा जन्म आणि 1922 मध्ये त्यांचा मृत्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत 1891 मध्ये त्यांचा जन्म आणि 1956 मध्ये मृत्यू झालेला लक्षात ठेवायचा आहे. तर पंडिता रमाबाई यांचा जन्म 1858 ते मृत्यू कधी झाला, 1922. पुढे बघा, एक समान वारसा, शिक्षण आणि समता. बघा, पंडिता रमाबाई यांनी स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लढा घेतलेला आपल्याला सांगता येतं. महर्षी कर्वे यांनी काय केलेलं आहे, तर बघा, स्त्री शिक्षणाचे व्रत आणि 100 वर्षाची तपश्चर्या केलेलं लक्षात ठेवायचं आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत आरक्षणाचे जनक आणि रयतेचा राजा म्हणून ओळखणारे व्यक्ती कोण आहेत, राजर्षी शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बघा, विद्येच्या जोरावर समतेची निर्मिती करणारे व्यक्ती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात ठेवायचं आहे. तर आजचे हे प्रश्न लेक्चर इथंच संपलेलं आहे. तर प्रश्नांची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.